तर नमस्कार, साक्षीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत. आता त्या शेंगा मी कापून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला शेंगा कापून घ्यायच्या आहेत. सर्व शेंगा कापून झालेल्या आहेत. वरचे सालही आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे साल काढून घेतलेले आहे. सर्व शेंगाचे साल काढून झालेले आहेत. तर मी इथे वाटून शेवग्याची शेंग केली आहे. तर त्यासाठी मी कांदा, टमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण व कोथिंबीर घेतलेली आहे. अशा प्रकारे मी कांदा कापून घेतलेला आहे. कांदा कापून झाल्यानंतर टमॅटोही कापून घेतलेला आहे. टमॅटो कापून झाल्यानंतर खोबरंही आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खोबरं कापून झाल्यानंतर मी कोथिंबीरही बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं व टमॅटो टाकून घ्यायचा आहे. अद्रक, लसूणही टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरही. हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. गॅसवर पातेलं ठेवून 2 ते 3 माप तेल टाकून घ्यायचं आहे आणि वाटलेले वाटण त्यात टाकून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनटं वाटण मस्त असे भाजून घ्यायचे आहे. वाटण भाजल्यानंतर त्यात मी काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. इथे मी गरम मसालाही टाकलेला आहे. त्यानंतर चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि सर्व परतून घ्यायचं आहे. मसाला परतून झाल्यानंतर यात मी थोडेसे पाणी टाकलेले आहे, कारण मसाला खाली चिटकू नये म्हणून. दोन ते 3 मिनटं मस्त असं सर्व परतून घ्यायचं आहे. मसाला लालसर असा भाजला की त्यात आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. सर्व चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हवे तेवढे पाणी तुम्ही टाकू शकता. इथे मी शेंगा डायरेक्ट टाकून घेतलेल्या आहेत. तुम्ही शिजवूनही टाकू शकता. 10 ते 15 मिनटं आपल्याला कमी गॅसवर ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. इथे सर्व शेंगा शिजलेल्या आहेत. तर आपली शेवग्याची शेंगाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. नक्की ट्राय करून पहा. कशी लागते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.